जय शिवराय मित्रांनो लोकसभेची निवडणूक आता जवळ येत आहे आणि त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणारे 5 तालुके वगळता इतर तालुक्यात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणारे हे तालुके कोणते असणारे, त्यामध्ये शेतकरी किती पात्र असणारे, कोणत्या तालुक्यासाठी किती निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे, वाटप कधी होणारे, याच्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी 712 YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि असेच अपडेट मिळवत राहा। तर मित्रांनो, शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। पावसाचा खंड असेल किंवा अवकाळी पाऊस असेल, यातून शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्यासाठी 34 जिल्ह्यात राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा हा मंजूर करून देण्यात आलेला आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जो पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि त्या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी आर करण्यात आलेले आहे आणि पीक विमा कंपनीला जो निधी आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि आता याचं वाटप होणार आहे। जवळपास 1,25,600 शेतकऱ्यांनी या तालुक्यात पीक विमा भरला होता आणि ते पात्र ठरलेले आहेत। जवळपास 42,13,09,000ची मदत या तालुक्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे। 5 तालुक्यामध्ये वगळण्यात आलेले। तर मित्रांनो, इतर तालुक्यात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात होणार आहे। त्यासाठी शिरूर तालुक्यात जवळपास 24,533 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी 4,97,29,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। शिरूर तालुक्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आपण पाहिल्याप्रमाणे आणि त्या शेतकऱ्यांना त्याचं वाटप होणार आहे। त्यानंतर पुरंदर तालुक्यात जवळपास 13,307 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी 2,50,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर बारामती तालुक्यात 29,430 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 6,29,50,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर 2 तालुक्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 29,092 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 54,26,000ची मदत या तालुक्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर आंबेगाव तालुक्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 13,944 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 4,53,88,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर जुन्नर तालुक्यात 27,792 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 13,85,88,000 रुपयाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, हवेली तालुक्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 13,91 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 19,20,000ची मदत या तालुक्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे। खेड तालुक्यात 15,335 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 6,60,31,000ची मदत या तालुक्यासाठी सुद्धा मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि टोटल तालुक्यात जवळपास 42,13,09,000ची मदत या तालुक्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि याचं वाटप आता शेतकऱ्यांच्या खात्यावर मार्च महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे। मित्रांनो, या तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास 8,000, 9,000 ते 12,000 पर्यंत अनुदान पीक विम्याचं जमा होणार आहे। त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण जी आर सुद्धा काढण्यात आलेले आहे, निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। पीक विमा कंपनीला सक्तीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे आणि याचं वाटप आता सुरुवात होणार आहे। अशा प्रकारे या तालुक्यातील आपण माहिती घेतलेली आहे। नक्कीच आपण या तालुक्यातील असाल तर हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा। जय शिवराय मित्रांनो।